फिक्स्टर्स, EC हाऊस, मेडिकल्स आणि त्यावरच्या टिप्स यावर बोलण्यासाठी आपल्या डॉक्टर महेंद्र चौधरी यांनी आम्ही त्यांचं स्वागत करूया. आजच्या दिवशी सर्व उपस्थितांना माझा नमस्कार आणि मी सर्वांचं स्वागत करतो. पोल्ट्री इंडिया पोल्ट्री फंडचे BS राणाजी यांच्या विनंतीनुसार मराठी खरं तर माझी मातृभाषा आहे, पण हा विषय मराठीमध्ये देण्याचा पहिलाच प्रसंग आहे. तर काही शब्द जर इंग्रजीमध्ये आले किंवा काही आले तर तुम्ही समजून घ्या. आणि फार वाद न घालताना मी तुम्ही सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. ही स्ट्रेस मॅनेजमेंट. आता ही स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय आहे, किंवा जसं आता उन्हाळा सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळा सुरुवात झाल्यानंतर पक्ष्यांचे जे वजन आहे ते सर्वसाधारण एक आठवडं पुढे ढकललं जातं आणि त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट पडतो. तर यांना काही पर्याय आहे का मॅनेजमेंटमध्ये? तर ही स्ट्रेस म्हणजे बेसिकली फिजिओलॉजिकल कंडिशन, किंवा जसं आपण गरम पाणी आणि थंड पाणी ठेवतो आणि गरम पाण्यामध्ये थंड पाणी टाकून आपण हीट मेंटेन करतो आपल्या शरीरात, तसंच शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते पक्ष्यांच्या खाद्य खाल्ल्यानंतर किंवा बाहेरून येणारी, ती ऊर्जा शरीरातून बाहेर पडत असते. जसं व्हेंटिलेशन हवेद्वारे ती बाहेर पडते, कारण पक्ष्यांना स्वेट ग्लँड नसतात. आपल्याला घाम येतो, आपण गाडीवर बसलो आणि फिरलो की आपल्याला थंड वाटतं, तसं पक्ष्यांना ती सुविधा नसते. म्हणून हा जो बॅलन्स आहे किंवा शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते आणि ती बाहेर जाऊन त्यांच्या शरीराची प्रक्रिया व्यवस्थित ठेवणे, याला फिजिओलॉजिकल बॅलन्स म्हणतात. आता सर्वसाधारण आपल्याला माहिती पाहिजे की पक्षी कोणत्या तापमानाला व्यवस्थित वाढतो. पक्ष्याचं जेनेटिकनुसार तापमान जे आहे ते 20 डिग्री तापमानाला सर्वात चांगली वाढ होते आणि 20 ते 24 डिग्री तापमानापर्यंत पक्ष्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर पक्ष्याचं जी ग्रोथ आहे ती ऑप्टिमम होते, म्हणजे व्यवस्थित होते. आणि ज्यावेळी तापमान हे 27 डिग्रीच्या वर जातं त्यावेळी तुम्हाला उन्हाळ्याचे परिणाम किंवा हीट स्ट्रेसचे परिणाम जाणवतात. तसंच तुम्ही विरुद्ध दिशेला गेले, 19 डिग्रीच्या खाली जर तापमान गेलं तर तुम्हाला परत कोल्ड स्ट्रेस येतो आणि पक्ष्यांची जी वाढ आहे ती खुंटते. आता प्रश्न हा आहे किंवा 24 डिग्री ॲव्हरेज तापमान हे कोण सांगू शकेल? ॲव्हरेज तापमान म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचर मायनस मिनिमम टेम्परेचर, त्याचा 2/3 भाग आणि त्याच्यामध्ये मिनिमम टेम्परेचर, हे ॲव्हरेज टेम्परेचर होतं. ॲव्हरेज टेम्परेचर म्हणजे मॅक्सिमम मिनिमम डिवायडेड बाय 2 होत नाही. त्यामुळे आपल्याला बेसिक हे माहिती असणं गरजेचे आहे, कारण त्याचा पुढे परिणाम कसा होतो हे आपण बघूया. आता हा खरंच कन्सर्न आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल ब्रीडिंग पॉलिसी आहे, तर त्यांनी 2025मध्ये 2 किलो वजन हे 28व्या दिवशीच येईल. म्हणजे हा जेनेटिक प्रोग्रेस ऑलरेडी झालेला आहे आणि सेम पक्षी आपल्याकडे आहे, पण तो केजमध्ये आपण पाळतो. तर आपल्याकडेही कदाचित 2026 साली 2 किलो वजन हे 28व्या दिवशी येईल. तर त्यावेळी हीट स्ट्रेसचे परिणाम हे जास्ती जाणवले जातील. साधारण जो पक्षी 30-32 दिवसामध्ये आता 2 किलो होतो, हाच पक्षी 39-40-42 दिवसामध्ये व्हायला सुरुवात होते आणि आपल्या इकॉनॉमिक्समध्ये फरक पडतो. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 10 ते 15-20% वाढते, FCR वाढतो. तर हे स्ट्रेसचा परिणाम काय होतो हे आपण थोडक्यात बघूया. तुम्हाला असं जाणवेल किंवा अंड्याचं जे वजन आहे ते साधारण 3 ते 3.25% कमी होतं. शेल थिकनेस कमी होतो, ज्याचे कमर्शियल लेयर्स असतील त्याच्यामध्ये क्रॅकेज वाढतं. आणि 12 दिवस जर ते अशा पक्ष्यांना जर हीट मिळाली कंटिन्युअस आणि तुम्ही काही अरेंजमेंट नाही केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला फीड कन्झम्पशन कमी होतो, प्रोडक्शन ड्रॉप होतो, एग वेट ड्रॉप होतो. आता हा विषय जर तर तुम्ही ब्रॉयलरमध्ये पाहिलात तर थायमस आणि स्प्लीन हे इम्युनिटीचे ऑर्गन आहे, यांची वाढ कमी होते. तुम्हाला असं जाणवेल किंवा लिव्हरचं वजनही कमी होतं, त्याच्यामुळे लोअर सर्क्युलेटिंग अँटीबॉडीज येतात, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ND, IBD किंवा अशा प्रकारचे रोगराई दिसण्याचं प्रमाण वाढून येतं. त्याच्यामुळे ही स्ट्रेसचा परिणाम होतो. मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, लूज ड्रॉपिंग होते, बऱ्याच वेळेला तुम्हाला एग वेट डिक्रीज होतं, डाऊन ग्राइंडिंग वाटतं, म्हणजे प्रोसेसिंग प्लांटला बर्ड गेले तर त्यांचं टेक्स्चर नसल्यामुळे त्यांच्या रिजेक्शनमध्ये वाढ होते. त्यामुळे जर ब्रॉयलर ब्रीडरमध्ये पाहिलं तर रिड्यूस फर्टिलिटी ते ज्यांची नॅचरल मेटिन आहे किंवा
पुअर सिमेंट क्वालिटी येतं किंवा फर्टिलिटीमध्ये परिणाम होतात. आता हीट स्ट्रेसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्वालिटी ऑफ द हीट स्ट्रेस इज ॲडव्हर्सली अफेक्ट. आता हा का महत्त्वाचा आहे? हीट स्ट्रेस हा फार्ममध्येच होतो असं नाही आहे, हॅचरीमध्ये पण होतो. बऱ्याचशा आपल्या ज्या इक्विपमेंट आता जे आहे, जसं आपल्या ज्या मशीन्स आहे करमसार टाईप किंवा ज्या ओल्ड रॉबिन्सन टाईप आहे, ह्या पुढे जेनेटिक येणाऱ्या वर्ड्ससाठी ह्या सुटेबल नाही आहे. जर त्यांना सुटेबल करायचं असेल तर आपल्याला चिलिंग अरेंजमेंट किंवा कूलिंग अरेंजमेंट करावी लागेल. तेव्हाच पुढे तुम्हाला हॅचरिंगमध्ये किंवा इन्क्युबेटर्समध्ये हीट स्ट्रेस होणार नाही. जर इन्क्युबेटर्समध्ये पक्षी हीट स्ट्रेस झाले, जेवढ चिक्स पॅटिंग झालं तर त्याचे ऑर्गन कमी डेव्हलप होतात आणि त्यांचा परिणाम इम्युनिटीवर होतो आणि तुम्हाला पाहिजेचे रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे हीट स्ट्रेस हा बर्डमध्ये फार्ममध्येच होतो असं नाही आहे. तो हॅचरीपासून सुरुवात होतो. हॅचरीमध्ये जे होल्डिंग रूम असते किंवा तुमचं जे ट्रान्सपोर्ट आहे, ओपन व्हेकल आहे, इथून सुरुवात होते. जर तुम्ही पाहिलं तर हीट स्ट्रेसमध्ये थोडक्यामध्ये जर पाहिलं तर फीड इंटेक कमी होतो, डिसीज रेजिस्टन्स कमी होतं, बॉडी वेट गेन कमी होतं, कार्पस क्वालिटी चेंज होते आणि याचा परिणाम म्हणजे फीड एफिशियन्सी वाढते किंवा कंटेमिनेशन वाढतं, मॉर्टॅलिटी वाढते किंवा कार्कस फॅटमध्ये चेंज होतं आणि ओव्हरऑल क्वालिटीमध्ये फरक पडतो. कदाचित तुम्हाला काही वेळेला असायटिस म्हणजे पोटामध्ये पाणी जाणवलं, इम्युनिटी कमी होते, नंतर ॲपेटाईट कमी होतो, बॉडी वेट होतो आणि याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो. आता जर तुम्ही पाहिलं तर ब्रॉयलरची जी ग्रोथ आहे ती तासामध्ये मोजल्या जाते. दर तासाला 3 ग्रॅम ब्रॉयलरच्या ग्रोथमध्ये वाढ होते आणि जर आपण मेंटेन करू शकलो नाही तापमान तर याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो आणि आपले FCR जे आहे ते वाढत जातात. आता हीट स्ट्रेस नेमका केव्हा होतो? ब्रॉयलरचं बॉडी वेट जे आहे ते 41 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि 41 डिग्री सेंटीग्रेडच्या वर 4 डिग्री तापमान त्याचं वाढलं की त्याचा परिणाम हीट स्ट्रेसमध्ये येऊन मॉर्टॅलिटी होते. याच्यामध्ये सर्वसाधारण 35 डिग्री टेम्परेचर जर का गेलं तर तुम्हाला माहिती आहे किंवा इनसेन्सिबल इव्हॉपरेशन वाढतो, म्हणजे त्यांच्या श्वासोश्वास खूप वाढतात आणि ते ऑपन पटिक होऊन त्याचं रूपांतर मरणामध्ये होतं. आता हे मी सांगतो आहे असं नाही आहे, हे सर्व प्रमाण आहे. जसं थोडक्यात सांगायचं झालं तर 20 ते 24 डिग्री टेम्परेचर हे सर्वात सुटेबल आहे. 21 ते 27पर्यंत टेम्परेचर ब्रॉयलर जे आहे किंवा बर्ड आहे हा स्वतःला मेंटेन करू शकतो. साधारण 22 डिग्री नंतर 27 डिग्रीमध्ये आपण फीडमध्ये चेंजेस केले आणि जेवढं फीड कन्झम्पशन कमी झालं आहे ते 45 केलं तर बर्डचा परफॉर्मन्स चेंज होत नाही. पण प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. 27 डिग्री नंतर न्यूट्रिशन हे जे आहे हे लिमिटमध्ये येतं आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते खाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हीट स्ट्रेसमध्ये होतो. म्हणून सिंपल भाषेमध्ये आहे किंवा 4 डिग्री तापमान जर वाढलं तर त्याचा परिणाम हीट स्ट्रेसमध्ये होतो आणि मॉर्टॅलिटी होतं. पण त्याचं वय किती आहे, त्याच्यामध्ये ह्युमिडिटी किती आहे, ड्राय क्लायमेट आहे किंवा ह्युमिड क्लायमेट आहे, याच्यावर बरंच काही डिपेंड असतं. आता हीट स्ट्रेस समजण्यासाठी नॉर्मल काय आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये का ब्रुडिंग बघू नये का करावी, कारण ब्रुडिंगला टेम्परेचर पहिल्या दिवशी साधारण 31 ते 33 डिग्री, म्हणजे तुमचं होल हाऊस ब्रुडिंग आहे का स्पॉट ब्रुडिंग आहे याच्यानुसार ते चेंज होईल. आणि दर आठवड्याला साधारण 1 डिग्री कमी होऊन साधारण 4थ्या ते 5व्या आठवड्याला आपल्याला 20 ते 22 डिग्री टेम्परेचर लागतं, म्हणजे बेसिक चेंज होत नाही. पण जर टेम्परेचर वाढत गेलं, ब्रुडिंगच्या वेळी तुमचं बाहेरचं तापमान 38 असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला कूलिंग करावं लागेल हाऊस, म्हणजे तापमान जेणेकरून 31च द्यायचं आहे तुम्हाला, पण वेगळ्या रीतीला. जर ते करू शकलो नाही आणि तापमान जर 32 डिग्रीच्या वर बाहेर नेलं तर त्याचे हीट स्ट्रेसमध्ये परिणाम व्हायला सुरुवात होतात आणि तुम्हाला बॉडी वेटनुसार, एजनुसार किंवा फीडिंग लेवल किती आहे, त्याची युनिट टॉलरन्स किती आहे, एअर वेलॉसिटी किती आहे, याच्यानुसार डेन्सिटी किती आहे, याच्यानुसार हीट स्ट्रेसचे परिणाम जाणवतात. आता सर्वसाधारण हीट स्ट्रेस कसा असतो आपण बघूया. आपलं वजन जर का घेतलं तर आपल्याला सर्वसाधारण 55 किलो कॅलरी आपण खातो म्हणजे घेतो आणि तोच ब्रॉयलर पर केजी 275 किलो कॅलरीज देतो. याचा अर्थ बघून घ्या किंवा आपल्याला जर हीट स्ट्रेस जाणवला तर आपण लगेच पंखा चालू करतो, AC लावतो किंवा कूलर लावतो. तर याच्यावरनं तुम्ही अंदाज घ्या किंवा ब्रॉयलरला आपल्याला जेवढी कूलिंग अरेंजमेंट लागते त्याच्या 5 पट तुम्हाला केली तर तुम्हाला रिझल्ट चेंज होणार नाही.
ते लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा बॉडी मेटाबॉलिझम कसा आहे किंवा त्याची एक्झॅक्टली रिक्वायरमेंट काय आहे ही यांना माहिती पाहिजे. आता जेनेटिक मगाशी जे सांगितलं किंवा जेनेटिक चेंजेस झाले किंवा 2026 साली आपल्याकडेही 2 किलो वजन 28 दिवसात येतील आणि एक तास महत्त्वाचा राहील. तर तुम्ही सर्वसाधारण 1957चा जर ब्रॉयलर बघितला तर त्या ब्रॉयलरचं वजन जे होतं ते 65 किंवा 68 दिवसामध्ये 957 ग्रॅम यायचं आणि ते व्यवस्थित मानलं जायचं. पण आज तो ब्रॉयलर 2021 साली तोच ब्रॉयलर 3.5 किलोचा होतो आणि किंवा 2 किलो वजन तुम्हाला 30 दिवसामध्ये येतं. तर त्याची बॉडी साईज वाढलेली आहे आणि मेंटेनन्ससाठी तुम्ही जर एनर्जी जर पाहिली तर ही वाढत जाते. त्यामुळे ज्या ब्रॉयलरला 200 CFM हवा लागत होती, आज जर तुम्ही EC हाऊस बांधत असाल तर तुम्हाला कमीत कमी 600 CFMनी कॅल्क्युलेट करावं लागेल तरच ते व्यवस्थित चालेल. म्हणून जेनेटिक जो बदल झालेला आहे हा लक्षात ठेवून काम करणं आहे. आता जे पक्षी खाद्य खातात, आता ही हीट कुठून तयार होते? सर्वसाधारण 30% जी एनर्जी आहे ही बेसिक एनर्जी ग्रोथ, ब्लड सर्क्युलेशन आणि मुवमेंटसाठी किंवा ब्रीथिंगसाठी वापरले जातं. आपण चालतो फिरतो याच्यासाठी वापरली जाते. आणि 70% जी एनर्जी आहे ही बॉडी मेंटेनन्ससाठी वापरली जाते. त्यामुळे महत्त्वाचा भाग आहे किंवा आपला जो कार्यभार आहे हा जास्ती झाला पाहिजे. म्हणजे सर्वसाधारण तुम्ही जर फीड इंटेक केला आणि 100% तुम्ही एनर्जी जर कन्सिडर केली तर हीट प्रोडक्शनसाठी 28% वापर होतो, 45% ही रिटेन होते म्हणजे बॉडी मासमध्ये आणि 27% ही विस्ताद्वारे बाहेर पडते. म्हणून एनर्जीचा चयापचय होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. सर्वसाधारण ब्रॉयलर किती हीट प्रोड्यूस करतो? जर हवा नसेल आणि पडदे वर असतील किंवा गाडीचे पडदे वर असतील तर तुम्ही 60 काड्या माचीसच्या जर जाळल्या त्याच्यातून जी हीट तयार होते किंवा 25 वॅटचा जो बल्ब जाळला तर त्याच्यातून जी हीट तयार होते ही एक ब्रॉयलर साधारण 90 ग्रॅम जर फीड खात असेल तर हा एवढी प्रोड्यूस करतो आणि ही बाहेर काढणं गरजेचं आहे. मग असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघितलं, जसं आता माझ्याकडे ऑनलाईन मॉनिटरिंग असतं तर त्याच्यामध्ये मला आधीच डिसाईड करावं लागतं किंवा ह्युमिडिटी आणि टेम्परेचर किती ठेवावी. तर तुम्हाला दिसून येईल किंवा आताचे जे तापमान आहे WMA प्रमाणे तर हे पूर्ण भारतामध्ये ऑलरेडी वर गेलेलं आहे आणि यावर्षी प्रेडिक्शन 2 डिग्रीनी जास्ती राहील. म्हणून याचा वापर करून आपण शेडची तयारी करणे हे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या हातामध्ये काय आहे किंवा बर्ड जी हीट प्रोड्यूस करतो त्याच्या व्यतिरिक्त जी ऊर्जा येते हे कुठून येते? ही शरीरामध्ये जी ऊर्जा येते ही सर्वसाधारण तुम्ही पाहिलं तर शेडवरच्या रूममधनं येतं किंवा कर्टन्समधनं येतं, खालून जे फ्लोअर्स आहे त्याच्यामधनं येतं किंवा बर्ड जे जेवण करतो त्याच्यातून जी एक्झॉस्ट होते याच्यातनं हीट तयार होते. त्याच्यामुळे आता आपण टंगस्टनचे लाईट वापरत नाही. पूर्वीच्या काळी टंगस्टन 32 डिग्री असेल तर त्या केसमध्ये विंडचिल फॅक्टर वापरून उपयोग नसतो. तुम्हाला तो कमी करून इव्हॅपोरेटिव्ह क्रुसेल पॅड चालू करणं गरजेचं असतं. तर हे एक अभ्यास करून तुम्हाला व्यवस्थित डिसिजन घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल विंडचिल फॅक्टर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये 2 किंवा 3च्या दरम्यान राहील, हिवाळ्यामध्ये 3 ते 4च्या दरम्यान राहील. जर ह्युमिडिटी 70%च्या वर असेल तर तो तुम्हाला जास्त ठेवावं लागेल म्हणजे हवा एक्झॉस्ट करावं लागेल. तर याचा फायदा घेण्यात होता. महत्त्वाचा भाग आहे कूलिंग मोटर. काही वेळेला कूलसेल फॅन म्हटलं म्हणजे इव्हॅपोरेटिव्ह हाऊसमधला म्हणजे पाणी कंटिन्यू चालू ठेवतात पण त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, त्याला टायमर बसवावे लागतात किंवा प्रोग्राममध्ये सेट करावं लागतं आणि पॅडमध्ये ड्राय टाईम किती पाहिजे, ऑन टाईम किती पाहिजे, ऑफ टाईम किती पाहिजे आणि जास्तीत जास्त चिलिंग इफेक्ट किती होईल आणि हाऊस ह्युमिडिटी किती कमी होईल याचा विचार करून तुम्हाला हीट स्ट्रेस होऊ नये याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून सेटिंग ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुमचा हाऊस जे आहे ते इकॉनॉमिकली रन होईल आणि त्याच्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर होणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे किंवा राईट पर्सन, तुमच्याकडे योग्य माणूस असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वानराच्या हातात खोलीत दिलं तर ते कधीच व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला योग्य माणूस निवड करणंही गरजेचं आहे. EC हाऊस मॅनेजमेंट, जसं पॉवर सप्लाय हा एक महत्त्वाचा भाग आहे. 420 वोल्ट पाहिजे किंवा 400च्या वर व्होल्टेज पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, व्होल्टेज टेस्टिंग, बूस्टर्स किंवा उन्हाळ्यामध्ये
जर तुमचे ओव्हरहेड्स असतील तर ते टाईट करणं किंवा ज्या वायर्स आहेत लग्स आहे त्याचे फिट करणं हे महत्त्वाचं आहे. जर पहिल्या फॅटपासून शेवटच्या शेडपर्यंत जर तापमान व्होल्टेज बरोबर नसेल तर ते रेग्युलेट करून ती सिस्टीम व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. स्टँड बाय जनरेटर बरेच वेळेला जनरेटर ओव्हरहीट होतं आणि सिस्टम फेल होते. त्यामुळे तुम्हाला EC आउट जर असेल तर तुम्हाला स्टँड बाय जनरेटर असणं गरजेचं आहे. डिझेलचा स्टॉक असणं गरजेचं आहे, कारण ऐन वेळेला जर डिझेल नसेल तर प्रॉब्लेम होतो. वॉटर स्टोरेज पाहिजे. काही वेळेला कल्पना अशी असते किंवा EC हाऊस असलं म्हणजे पाणी लागत नाही. दर तासाला तुम्हाला 15 लिटर पाणी 1 स्क्वेअर मीटर पॅकला पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची खपत भरपूर उन्हाळ्यामध्ये असते. आणि पाणी असणं गरजेचं आहे. तुम्हाला वॉटर सॉफ्टनर गरजेचं आहे, कारण मिनरलायझेशन वाढत जातं इव्हॅपोरेशनमुळे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे. इलेक्ट्रिशियन ऑन ड्युटी, इलेक्ट्रिशियनच गायब असतात. त्यामुळे काही बंद पडलं तर तुम्हाला ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथले जे लोक आहेत त्यांना बेसिक शिकवणं हे गरजेचं आहे किंवा ट्रबल शूटिंग कसं करता येईल. आणि तुम्हाला थोडं लाईटीवर असतं. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याच्या वेळी विजा होतात, त्यामुळे इक्विपमेंट डॅमेज होतात, तर तेही सांभाळणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे आहे ते महाग येतात, तर ते सांभाळणं गरजेचं आहे. तर ह्या बेसिक टिप आहे किंवा जे करणं आहे. आता हेही नाही आहे माझ्याकडे. आता थ्रू न्यूट्रिशन, आता न्यूट्रिशनमध्ये बरेच चेंजेस झालेले आहे. किंवा जसं आपण फॅट वाढवतो, म्हणजे कार्बोहायड्रेट जी एनर्जी प्रोड्यूस होते ती कमी करून फॅटद्वारे वाढवतो, पण फॅटला लिमिट आहे किंवा फॅट डायजेशन होत नाही काही वेळानं. तर प्रोटीन अमायनो ॲसिड बॅलन्सिंग, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला फीड फॉर्म्युलेशन करताना ट्रिप्टोफॅटचे लेवल किती आहे किंवा जे सिरेटोनिन आहे किंवा बर्डला हॅपी ठेवून फीड कन्झम्पशन वाढवण्याचं, ग्लुटामिक ॲसिड लेवल काय आहे, फ्री फॅटी ॲसिड लेवल काय आहे किंवा अर्जिनिन लायसिन रेशो काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुम्ही न्यूट्रिशनद्वारे फीड वाढवू शकतात. दुसरा महत्त्वाचा आहे किंवा पिटेन हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतो, ऑक्सिडिओसिस कमी करतो आणि हीटमध्ये तुम्हाला मदत करतो. बरेच वेळेला तुम्हाला DEB म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करावा लागतो, जेणेकरून फीड कन्झम्पशन नॉर्मल होईल. आणि काही वेळेला अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्ज वापरले जातात. जसं आपल्याला गर्दी झाली की आपण ताप आला की पॅरासिटामॉल घेतो, तसं बर्डमध्येही दिलं जातं. आता मॅश आणि पॅरेडीमध्ये जर सेम क्वांटिटी दिली तर तुम्हाला चांगले क्वालिटीचं मॅश असेल तर सेम FCR येतो. पण पॅरेटमध्ये डेन्सिटी असल्यामुळे फीड कन्झम्पशन फास्ट होतं, म्हणून पॅरेट करताना पुढे ही संभावना नाही. दुसरं फॉर एक्झाम्पल जसं ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, व्हिटॅमिन C आहे, हे किती द्यावं, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड किंवा ॲस्पिरिन किती द्यावं किंवा सोडियम बायकार्बोनेट किती द्यावं, पोटॅशियम क्लोराईड किती द्यावं, याचं सर्व ठरलेलं गणित आहे. जर तुम्ही ते जर व्यवस्थित नाही दिलं तर लूज स्टॉपिंग होतं आणि फीड पसारमुळे तुम्हाला FCR मिळत नाही आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. म्हणून प्रत्येक गोष्ट किती द्यावी, कुठल्या प्रमाणात द्यावी, तुमची मॅनेजमेंट कशी आहे, मॅनेजमेंटचे ॲक्सेप्टन्स लेवल काय आहे, ओनर किती ॲक्सेप्ट करतो, याच्यानुसार तुमचं गणित ठरलेलं असतं आणि त्याच्यानुसार बॅकवर्ड फीड फॉर्म्युलेशन केल्या जातात. तुमची फीडबॅक एफिशियन्सी कशी आहे, तुमचं प्रोडक्शन कसं आहे. ज्यावेळी तुम्हाला हेही फॅसिलिटी तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही काय करा 35 डिग्रीच्या वर, त्यावेळी तुम्ही सर्वसाधारण पाहिलं असेल किंवा फीडर हे वर घेतले जातात, कारण फीड खाल्ल्यानंतर 2 तासानंतर बॉडीमध्ये 28% एनर्जी वाढली जाते, तर ही कमी करण्यास होतं, म्हणून आपण टाईट फीडिंग करतो. आता याचा खरंच परिणाम होतो का, जर तुम्ही हा चार्ट पाहिला किंवा ही स्ट्रेस झाल्यानंतर जर तुम्ही फीडच विड्रॉ नाही केलं तर तुमची मॉर्टॅलिटी ही 45% जाऊ शकते. आणि ज्यावेळी तुमचा फीड स्ट्रेस नसतो त्यावेळी ती मॉर्टॅलिटी तुमची 92% असते. म्हणून याचा टेक्निकली परिणाम आहे. तर अशा प्रकारे आपण या योग्य गोष्टींचा आपल्याकडे जो अवेलेबल आहे त्या सोर्सेसचा उपयोग करून तुम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा. नाही तर मोठे पक्षी झाल्यानंतर ते मरतात आणि हाती पण जाते आणि बोथी पण जाते, त्यामुळे हे लक्ष गरजेचं आहे. बरेच वेळेला लिटर पाणी पिल्यामुळे खराब होतं, त्यामुळे लिटर मॅनेजमेंट ही स्ट्रेसमध्ये फार महत्त्वाची आहे. त्याला टर्निंग करणं, व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं, कमीत कमी डिसिजेस येणं हा सर्वात महत्त्वाचा आहे. हे आमचं एक छोटंसं शहर आहे औरंगाबाद. कधीही औरंगाबादला या, पोल्ट्रीच्या व्यतिरिक्त नवीन गोष्टी बघण्यासाठी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच सर. अतिशय छान प्रेझेंटेशन होतं आणि सरांनी वेळेत करायचं म्हणून
क्विक घेतलं पण छान समजवलं असं पुन्हा एकदा टाळा झाला पाहिजे फॉर डॉक्टर महेंद्र चौधरी. May I please request Mr. Jairaj Thakkar to kindly felicitate Dr. Chaudhary, please.